तेज न्यूज चॅनलच्या वतीनं श्रीयुत कल्याण दिगंबर कलोनी यांचं मी अगदी स्वागत करतो. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षानंतर अयोध्या पायी चालून या ठिकाणी परत संपूर्ण त्यांचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. रामभक्त श्रीयुत कल्याणराव कलोनी त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना काय काय अनुभव आले आपण हे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. कल्याणराव चॅनलच्या वतीनं मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. हा जो उपक्रम तुम्ही घेतला तो किंवा मी जो चालू केला तो उपक्रम करताना तुम्हाला काय सुचलं आहे? साधारणपणे 2021-22ला नर्मदा परिक्रमा आम्ही तिघा चौघांच्याकडून आमच्याकडून नर्मदा मैयानं पूर्ण करून घेतली होती. आणि त्याच वेळेला थोडासा मनात विचार आला होता की आपण अयोध्या पण पायी करू शकतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विठ्ठल डांगे म्हणून नांदेडचे एक वारकरी आहेत, महिना वारकरी आहेत, ते आळंदी पंढरपूरच गेली 30-35 वर्षे करतात. त्यांना माझी आठवण आली म्हणून त्यांनी फोन केला गेल्या वर्षी. मग म्हटलं बुवा असं असं आहे, कसं काय आठवण आली म्हणून फोन केला. तर मी म्हटलं बुवा माझा असा विचार आहे बाबा की अयोध्येला आपण पायी जायचं यायचं. त्यांनी सांगितलं 100% मी येणार. आणि मग माझ्या मनात ही जो विचार होता तो आणखी पक्का झाला. मग गुगल मॅपवरती कुठून जायचं, रस्ता काय, हे सगळं ते काय एवढं हे नाही म्हणजे मोबाईलमधलं हे नाही कळत त्यांना. म्हणून मग मी बघायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर घरातल्यांची परवानगी महत्त्वाची होती जायला. ते म्हटले एकट्यानं नाही जायचं, सौभाग्यतीला जायचं एकट्यानं नाही जायचं, एक कोणतरी सोबत किंवा 2 सोबत पाहिजे. मग मी जे विठ्ठल वारकरी नांदेडचे आहेत ते माझ्यावर येणार आहेत आणि वारकरी आहेत ते. आणि फलके म्हणून बारामतीचे आमचे पाहुणे आहेत ते पण यायला तयार होते. पण त्यांच्या दुकानाच्या व्यापारातून त्यांना उशीर झाला. म्हणजे सुरुवात अशी झाली. मी त्याला सहज बोललो अयोध्या जायचा विचार आहे तर त्यांनी सांगितलं लगेच. आणि त्यात जसं चातुर्मास विठ्ठलाचा आषाढीपासून कार्तिकीपर्यंत असतो तसं म्हटलं हा कार्तिकी ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपला रामाचा चातुर्मास होईल असं मी त्याला बोललो होतो. आणि त्याचं आमचं बोलणं झालं. ठीक आहे. पण तिथून सुरुवात झाली. मग गुगल मॅपवरती सगळे मापं, रस्त्याची मग अंतर, गावं कुठली येतात, रोड कुठला चांगला आहे, जवळचा कुठला आहे, काय आहे, सगळं बघून मी त्या वहीत 4 वेळा नोंदी केल्या वर्षभरामध्ये. आणि मग यावर्षी दिवाळीनंतर त्यांना काशीनाथ महाराजांची पुण्यतिथी झाली की 10 तारखेला पुण्यतिथी, कार्तिकमध्ये षष्ठीला, आणि सप्तमीला पण 11 तारखेला पंढरपुरातून सुरुवात करू असं त्यांचं आमचं बोलणं झालं. दरम्यान त्यांची अडचण झाली अशी की ऑक्टोबरमध्ये ते पुण्यात गेल्यानंतर एका ठिकाणी पडले आणि बरगड्या 2 मोडल्या. आणि त्यांनी त्यामुळं मग 5-6 तारखेला मला कळवलं की मला येता येणार नाही, बरगड्या मोडल्या माझ्या, आता म्हटलं काय करू. मग मी कॅन्सल, त्यालाही कॅन्सल म्हटलं. आणि 2 दिवस मी विचार केला की म्हटलं मी अनेकांना सांगितले म्हणून म्हटलं आपण जाऊ. मग काय करतो म्हटलं माथेरानकडे आपल्यासोबत न्यायला येणार आणि सगळं करणार आहेत म्हटलं. आणि मग मी तो 10 तारखेला निर्णय घेतला आणि 10 तारखेला पंढरपूर जाऊन 11 तारखेला सकाळी 5:30-6ला सुरुवात केली चालून जायला. 11 नोव्हेंबरला कार्तिक म्हणजे सप्तमी 11 नोव्हेंबर या दिवशी मी सकाळी मग स्नान केलं, चंद्रमं केलं, 1 तारीख केला प्रवास. मग ते लोहा नांदेडला मला मिळाले, आले तिथं, त्यांचं गाव तिकडं असल्यामुळे. मग त्यांचं ते बरगड्या दुखत असं सर घरच्यांना त्यांनी सांगितलं माहूरगडला मी मित्राबरोबर चाललो आहे असं सांगून घरातून आले. आता ते महिना वारकरी असल्यामुळे घरच्यांची काही एवढी त्यांना हे नव्हतं, म्हणजे विरोध नव्हता किंवा त्यांना काय करायचं ते करू दे अशा पद्धतीनं त्यांचं होतं ते. आणि धार्मिक कार्य आहे म्हटलं तर विरोध करायचं कारण पण नव्हतं. घरातलं वातावरण पण त्याचं असं धार्मिक ह्याच्यात नाही. ते गेली 30-35 वर्ष आळंदी पंढरपूर आळंदी हा प्रवास त्यांचा चालू असतो पाहिजे. मग ती सुरुवात झाली. मग तुळजापूर, लातूर, नांदेड मार्गे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 11 नोव्हेंबरला जे सुरुवात केली तुम्हाला एकूण सगळ्या प्रवासाला किती दिवस लागले? आम्ही 4 जानेवारी 2026ला अयोध्येमध्ये पोहोचलो. म्हणजे आमचा 55 दिवसाचा प्रवास झाला पूर्ण. त्यामध्ये